नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रमैत्रिणींनो, पालखी निघाली आहे. ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम पंढरीच्या वाटेवर लागलेत आणि आम्ही सुद्धा ही गाण्याची पालखी या संत सज्जनांबरोबर घेऊन निघालोय. आज माझ्या बरोबर आहे पल्लवी. पल्लवी, खूप छान वाटतंय की नाही? संतांची सेवा आहे, पांडुरंगाची सेवा आहे. तुझ्या स्वरांमधून, तुझ्या गाण्यांमधून परमेश्वराने तुला गळा दिलेला आहे आणि गाणं, संगीत परमेश्वराच्या अगदी जवळ जाण्याचं एक फार छान साधन आहे, नाही का? म्हणून तर वारकरी गात, नाचत, टाळ मृदुंग वाजवत पंढरीला निघालेले असतात. आज मित्रमैत्रिणींनो, पल्लवीच्या गाण्यातून आज आपण पांडुरंगाची सेवा करणार आहोत. पल्लवी, सुरू करूयात? हो, नक्की. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला ह्यो संसार पेलना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला ह्यो संसार पेलना. ये गा रखुमाई, ये भक्तांच्या माहेरी, सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी. ये गा रखुमाई, ये भक्तांच्या माहेरी, सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला ह्यो संसार पेलना. तू सकलांची आई, सात जन्माची पुण्याई, घे पदरात भावरी छायाधर बाई. तुझी थोरवी महान, तिन्ही लोके तुला मान, देवर दान हो तुझ्या पालखीचे भोई. रखुमाई, 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 रखुमाई. क्या बात आहे. तो कृपेचा कळस, आम्ही पायरीचे दास, तरी योगे योगे उपेक्षाच केली तुझी बाई. तो मायेचा सागर, आम्ही उपडी घागर, आता करू दे जागर हो दे ग उतराई. रखुमाई, 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 रखुमाई. किती सुंदर गायलीस, खूप छान. आणि वैभव जोशींची इतकी सुंदर रचना अतिशय लोकप्रिय झालेली आहे आणि मला असं वाटतं नवी पिढी सुद्धा जाणून घेते रखुमाई काय आहे, हा विठोबा काय आहे आणि काय आहे पंढरपूर, ही वारी काय आहे. ह्या वारीमध्ये खरोखरी कित्येक तरुण या वारीमध्ये सहभागी होत आहेत.
म्हणजे वारी करायची ती वृद्धांनी असं नाहीये. आता वारीमध्ये लाखो लोक आपण बघतो, त्यामध्ये तरुणांची संख्या सुद्धा वाढत चालली आहे आणि समजून घेत आहेत ते सुद्धा ह्या वारीचं महत्त्व काय आहे. सामाजिक अर्थाने सुद्धा खूप महत्त्व आहे. सामाजिक एकतेचं प्रतीक असं आपण म्हणूयात, एकात्मतेचं प्रतीक म्हणजे वारी आहे. अरुण कोल्हटकरांची बरं का मित्रमैत्रिणींनो, फार या निमित्ताने मला कविता आठवली आणि फार सुंदर कविता आहे. रखुमाईच्या निमित्तानेच ही कविता बरं का पल्लवी, आपण त्याचा आनंद घेऊयात. अरुण कोल्हटकरांनी काय लिहिलंय बघा. कवितेचं शीर्षक आहे वामांगे. देवळात गेलो होतो मध्ये, तिथं विठ्ठल काही दिसेना. देवळात गेलो होतो मध्ये, तिथं विठ्ठल काही दिसेना. रखुमाई शेजारी नुसती वीट. मी म्हणालो राहिलं. रखमाई तर रखमाई, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढं मागं लागेल म्हणून. आणि जाता जाता सहज रखुमाईला म्हणालो, विठू कुठं गेला, दिसत नाही. रखुमाई म्हणाली, कुठं गेला म्हणजे, उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला. मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो, तिथं कोणीही नाही. म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला. रखुमाई काय म्हणते बघ. म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसतं. दगडासारखी झाली मान अगदी धरलीये बघ. दगडासारखी झाली मान अगदी धरलीये बघ. इकडची तिकडच जराही होत नाही. कधी येतो, कधी जातो, कुठं जातो, काय करतो, मला काही माहिती नाही. खांद्याला खांदा भिडून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मी पण बावळट उभी राहिले. आषाढी कार्तिकेला इतके लोक येतात नेहमी, बरे का. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कोणी सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगांचं एकटेपण. 28 युगांचं एकटेपण. काय रखुमाईने सोसलं असेल या भक्तांच्या पायी. हा विठू कुठे कुठे गेला. श्रीखंड्या होऊन नाथांच्या घरी त्याने पाणी भरलं. जनाईच्या घरी तिला दळण दळू लागले, धुणं धुवू लागले. सगळ्यांकडे विठू धावत गेला नाही का. आणि रखुमाई वाट बघते त्याची. तुकोबांच्या हिला आवडीला सुद्धा रानात काटा मोडला, तर रखुमाईलाच पाठवलं विठ्ठलाने, जा माझ्या भक्ताच्या बायकोला बघ काटा मोडलाय. रखुमाई खरं म्हणजे जशी विठाई सगळ्या भक्तांची आई, तशी रखुमाई. वारकरी जेव्हा परत फिरतात तेव्हा अशी भावना असते की ती रखुमाई सगळ्यांना वाटेसाठी, त्यांना खाण्यासाठी शिदोरी देते. अशी पण एक फार सुंदर कल्पना आहे. मित्रमैत्रिणींनो, पल्लवीचं आणखी एक गाणं ऐकूयात. कोणतं गातेस? कानडा विठ्ठल. अरे वा वा, अगदी सुंदर गाणं, खूप छान. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि ज्ञानेश्वर माऊलींची ती रचना आहे. फार सुंदर रचना. पांडुरंग कांती दिव्य तेजस रत्न किळ फाकती. काय काय वर्णन केलंय विठुरायाचं, ऐकूया. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. रत्न किळ फाकती प्रभा. अगणित लावण्य तेज पुंजाळली. नवर्णवे तिची शोभा. कानडा विठ्ठलू कर्नाटकू. कानडा विठ्ठलू कर्नाटकू. येणे मजला वियला वेगून. ओळबुंती घेऊनी कुणाची पालवी. आळविल्या निधी सा
तुझी विण अनुवादू शब्दे विण संवादू तुझी विण अनुवादू हे तव कैसे निगमे परे हे परते बोलणे कुंटले वैखरी कैसे नि सांगे वैखरी कैसे नि सांगे कानडा विठ्ठलू करनाटकू कानडा विठ्ठलू करनाटकू केणी मजला वियला वेदू क्षेमालागी जीव होता वीर माझा क्षेमालागी जीव होता वीर माझा म्हणून स्फुरताती क्षेमदेव गेले तव मीची मेकली क्षेमदेव गेले तव मीची मेकली हा सावला जीव राव कानडा विठ्ठलू करनाटकू कानडा विठ्ठलू करनाटकू येणे मजला वियला वेदू. क्या बात आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. माऊलींनी विठ्ठल भेटीसाठी जी तळमळ आहे ते स्वतः एक विराहिणी झालेत. विराणी असं म्हटलं जातं ह्या काव्याला. जसे अभंग आहेत तसे विराणी सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी रचले आहेत. आणि इतकी तळमळ आहे त्या विठ्ठलाला, भगवंताला भेटण्यासाठी. तर ते म्हणतात की मला आलिंगन द्यायचंय. क्षेम लागे जीव उताविळ माझा, म्हणजे आलिंगनासाठी उतावीळ झालेला आहे माझा जीव. क्षेम देऊ गेले तेव्हा मीच मी हे केलंय, आसावला जीव राहो. म्हणजे पांडुरंग असं दिसतोय मला समोर आणि ठकची पडेले पण आहे बघ. म्हणजे मला अगदी म्हणजे मला विस्मयचकित मी झालेली आणि मला कळतच नाहीये की हा उभा आहे का बसलेला आहे का पाठमोरा आहे का समोर आहे. हे सगळं म्हणजे चकित करणार आहे सगळं. म्हणजे वेळ जेव्हा लागतं, भास व्हायला लागतात माऊलींना की हा पांडुरंग मला भेटायला आलाय, हा सावळा मला भेटायला आलेला आहे आणि भेटायला जावं. पालवी म्हणजे बोलावणं, तो मला बोलावतोय. हा कानडा आहे. कानडा म्हणजे समजत नाहीये, म्हणजे अनाकलनीय जे म्हणतो ना आपण, कर्नाटक पण आहे, ती भाषा आपल्याला कळत नाही. तसा हा कानडा विठ्ठलू आहे, समजत नाहीये मला, अनाकलनीय आहे. हा कसा आहे हा पांडुरंग, मला त्याला भेटायचंय. माझा जीव उतावीळ झालेला आहे त्याला भेटण्यासाठी. आणि ती विरहिणीच्या रूपामध्ये माऊली स्वतःला बघतायत आणि पांडुरंगाला सांगतात की हे पांडुरंगा, हे विठ्ठला, कधी मला भेट देशील, मला कधी क्षेम देऊ गेले. आणि अद्वैताचं रूप आहे बघते. म्हणजे मी भेट दिली, आलिंगन दिलं आणि बघते तर मी पुन्हा एकटीच. म्हणजे तो आत सामावलेला आहे पांडुरंग. अद्वैतच आहे. भक्त आणि पांडुरंग, भक्त आणि विठ्ठल वेगळे कुठे. हे जे अद्वैताचं रूप आहे ना, या विराणीतून जाणवतं आपल्याला. आणि फार सुंदर रचना पंडित हृदयनाथ मंगेशकर, आशाताई, लता दीदी यांचं फार मोठं ऋण आहे आपल्यावरती. या संतांच्या रचना घरोघरी त्यांनी पोहोचवल्यात आणि अजूनही कानाला किती मधुर. आणि तू पण फार सुरेख गायली. आपल्या म्हणजे पांडुरंगाच्या चरणी, माऊलीच्या चरणी ही सेवा, तुझी गायन सेवा रुजू होतीये. बरं का मित्रमैत्रिणींनो, ही पल्लवी ती संगीत विशारद आहे आणि अतिशय नम्र अशी मुलगी. इतकं एका शब्दाने म्हटल्याबरोबर
ती म्हणाली ही सेवा आहे माझ्या हातून घडते. मला असं वाटतं कलाकार हा जेव्हा विनम्र असतो, नम्र असतो, विनयशील असतो, तेव्हा त्याची कला नक्कीच फुलत जाते आणि ईश्वराचा आशीर्वाद मिळत असतो. तसं तुला ईश्वरीय देण आहे ही, हो. ती सांभाळायची आहे आणि ईश्वरचरणी तू हे तुझी गायन सेवा देतेस. आम्हाला खूप आनंद होतोय. आता ह्या पालखीच्या निमित्ताने आता आषाढीपर्यंत आपण निघाली पालखी हे एपिसोड करतोय आपण वेगवेगळे, तर ह्या निमित्ताने हा एक एपिसोड आपण करतोय हो. तुझ्या गाण्याचा आणि आपण वेगवेगळे छान असे एपिसोड करणार आहोत वेगवेगळ्या पद्धतीचे, कधी कविता, कधी गाणी, कधी काही असं. आणि पांडुरंगाचं स्मरण करणार आहोत, रामकृष्ण हरीचा जप आपण करणार आहोत. कारण वारकरी एकमेकांना जेव्हा भेटतात तेव्हा नमस्कार करतात. हो. तिथं मग वय बघत नाही, ते फक्त घरदार संसार मागे ठेवून जात नाहीत, तर त्यांचा अगदी. अहंकार सुद्धा खरंय, मागे खरंय. ठेवून जातात, अगदी. मीपणा घरी ठेवून जातात आणि वारीला निघतात. म्हणून तर त्यांना पांडुरंग दर्शन देत असतो, हो की नाही. खरंय. आता जेव्हा एकादशीच्या दिवशी सगळे वारकरी जातील, चंद्रभागेत न्हातील, पांडुरंगाचं दर्शन घेतील, मला असं वाटतं काही काही तर असं म्हणतात की कळसाचं दर्शन घेऊन ते परत फिरतात. पण जेव्हा ते सगळे एकत्र आनंदाने नाचतात, रिंगण करतात, नाचतात, फुगड्या खेळतात, तेव्हा काय तो माहोल असतो, काय वातावरण असतं. चंद्रभागेचं जे वाळवंट आहे, पंढरीचा पांडुरंग आहे, ते मंदिर आहे, ती वैकुंठ नगरी आहे आणि तिथं हा सगळा खेळ मांडतात. हा खेळ असतो भक्तीचा, एकमेकाला भेटण्याचा. तर खेळ मांडियेला तू सादर करशील आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींसाठी आणि आपण मग निरोप घेणार माझ्या आहोत. आवडीचा अभंग आहे तो तुकाराम महाराजांचा. नक्की नक्की. नक्कीच आणि श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेला अतिशय सुंदर भैरवीच आहे ते, नाही का. तर आपण त्याने सांगता करूया. खेळ मांडीला वाळवंटी गाई, खेळ मांडीला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोधाभिमान गेला पावटणी, क्रोधाभिमान गेला पावटणी, एक एका लागतील पायी रे, एक एका लागतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा, हार मिरविती गळा. टाळ मृदुंग घाई पुष्पवर शाव, टाळ मृदुंग घाई पुष्पवर शाव, अनुपम्य सुख सोहळा रे. खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे. वर्णाभिमान विसरली आती, वर्णाभिमान विसरली आती, एक एका लोटांगणी जाती, एक एका लोटांगणी जाती. निर्मळ चित्ते झाली नवनीते, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे. खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. होतो जय जयकार गरजत अंबरी, मातली हे वैष्णव वीर रे. तुका
म्हणे सोपी केली पाय वाट, तुका म्हणे सोपी केली पाय वाट, उतरावया भवसागर रे. खेळ मांडियेला वाळवंटी गाई खेळ मांडियेला, वाळवंटी गाई नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. वा 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 वा, फार सुंदर, अनुपम्य सोहळा. संत तुकाराम महाराजांनी तो सोहळा जो वर्णिला आहे, वर्षानुवर्ष किती शतकं लोटली, पण अजूनही आपण डोलतो त्या रचनेवरती. आणि आपल्या म्हणजे डोळ्यापुढे येतं सगळं वातावरण. पंढरीला न जाता सुद्धा तो अनुपम्य सोहळा आपण अनुभवू शकतो. मला असं वाटतं संत तुकाराम महाराजांच्या कवित्वाची ही ताकद आहे, ही शक्ती आहे, नाही का? आज तू इथे आलीस आणि फार सुंदर हे छान भक्तिरचना सादर केल्या आमच्या मित्रमैत्रिणींसाठी. मनापासून आभार. हो. पांडुरंग हरी, जय जय रामकृष्ण हरी. आणि मलाही या कार्यक्रमात तुम्ही अगदी सहभागी केलं, मला या कार्यक्रमात गाण्याचं भाग्य मला मिळालं, त्यासाठी तुमचे खूप आभार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.